समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत तुमच्या पार्टनरची करंट एनर्जी काय आहे, काय विचार करतात ते तुमच्याबद्दल आणि त्यांच्या डोक्यात काय चालू आहे. 3 वेळा तुमच्या पार्टनरचं नाव घ्या. ही जनरल कलेक्टिव्ह टाइमलेस रीडिंग आहे. जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. नंतर आपण त्यांचे डीप डार्क थॉट्स पण बघूया, जे तुमच्यापर्यंत ते सांगत नाही. काय विचार चालू आहे त्यांचे, ते निगेटिव्ह बी असतील आणि पॉझिटिव्ह पण असेल. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर मला इथे असं दिसत आहे की तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल प्रेम आहे, इमोशन्स आहे, फिलिंग्स आहे, असं इथं दिसत आहे. प्रेम खूप आहे, स्ट्रॉंग अट्रॅक्शन तुमच्याबद्दल त्यांना आहे असंही इथं दिसत आहे. पण ते तुम्हाला कमिटमेंट द्यायला तयार नाही आहेत आणि देऊ पण शकत नाही आहे असं मला इथं दिसतंय. कारण त्यांना मला इथं असं दिसतंय ते ऑलरेडी मॅरिड पण असतील. आईचा पण इश्यू दिसतोय किंवा सोसायटीचा पण इश्यू मला इथं दिसत आहे, असं पण इथं दिसतंय. मला असं वाटतं की मला असं दिसतंय की तुमच्या दोघांपैकी कुणीतरी मॅरिड आहे, एक मॅरिड आहे आणि एक अनमॅरिड आहे असं पण इथं दिसतंय. एक सिंगल आई पण असू शकते, सिंगल वडील पण असू शकत आहेत. त्यांना असं वाटतं की ज्या हिशोबाने तुझ्या माझ्यात ज्या काय अडचणी आहेत, सोसायटी समाज आपल्याला एक होऊ देणार नाही, आपला स्वीकार करणार नाही असं पण त्यांना वाटतं. पण तुमचा पार्टनर तुमच्यासाठी ॲक्शन घेईल तर मला असं दिसत नाही आहे. तुमच्यासाठी काय ॲक्शन घेईल, समाजाशी तो तुमच्यासाठी बाजूने येईल असं पण मला इथं दिसत नाही. कारण हा तुमचा पार्टनर कोणत्या कमिटमेंटसाठी, कोणत्या प्रकारचे प्रॉमिस तुम्हाला तो देण्यापासून टाळाटाळ करतो किंवा ते शब्द तो काढत पण नाही तुमच्यासमोर विषय आणि विषय बदलून पण टाकत असेल. जेव्हा तुमचं बोलणं होत असेल ह्या विषयावर, तुम्ही त्यांना प्रश्न पण करत असतील, तुम्हाला खूप त्यांच्याबद्दल गैरसमज पण होत असतील की हा मला का कमिटमेंट देत नाही आहे, भविष्याबद्दलचं का बोलत नाही आहे, असं पण तुम्हाला वाटत असेल. कधी कधी तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये चालला आहात, तुम्हाला तुमच्या पार्टनरचा डबल फेसिंग असं पण दिसत असेल. माझ्यासोबत एक असतो, याचं बाहेर दुसरीकडे वेगळंच असतं, स्वभावात असं डबल फेसिंग तुम्हाला असं दिसत असेल तुमचा पार्टनर. आणि मला इथं असं दिसतंय की ते तुमच्याबरोबर राहतील बिना कमिटमेंटचं. ते तुमचे सोलमेट असतील, तुमचं सोलमेट एनर्जीमध्ये दिसत आहे. सोलमेट असू शकताय किंवा ट्विन फ्लेम एनर्जीमध्ये पण तुम्ही दोघं असू शकतायत असं पण दिसत आहे. आणि ते तुमच्यासोबत राहायला तयार आहे. तुमच्याबद्दल त्यांना खूप अट्रॅक्शन आहे, प्रेम आहे, खूप पॉझिटिव्ह आहेत ते. त्यांना तुम्हाला पण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तू माझी पण होऊ नको, तू दुसऱ्यांची पण होऊ नको. त्यांना तुम्हाला जवळ बी करायचं